सुभाष देशमुख यांनी सर्व 87 नगरसेवकांना सोलापूरच्या सुखसुविधा, मूलभूत गरजा आणि रोजगार यांसारख्या महत्त्वाच्या बाबींवर लक्ष देत काम करण्याचे आवाहन केले। प्रभाग क्रमांक 12च्या भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका अर्चना वडनाल आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते। पुढे बोलताना आमदार देशमुख म्हणाले, नगरसेवकांनी सोलापूरच्या विकासाला प्राधान्य देऊन काम करणे गरजेचे आहे। या कार्यक्रमात मध्यचे आमदार देवेंद्र कोठे यांच्या आई व पत्नी देखील उपस्थित होत्या, ज्यामुळे समारंभाची गरिमा अधिक वाढली। नागरिक आणि पक्ष कार्यकर्त्यांनी यावेळी नगरसेवकांच्या नव्या कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या। एकदा राजकारण शिकलं की परत ते बिचारा जन्मदिवस कोणाचा आहे काय आहे सर्वजण विसरून गेलेले आहेत। आणि त्या बाळाला बालकाला आपल्या सर्वांच्या वतीने जन्मदिवसाच्या मी शुभेच्छा देतो। त्याला आपल्या सर्वांचे आशीर्वाद, त्याच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आपल्या सर्वांचे आशीर्वाद मिळतील अशी पण अपेक्षा करतो। याचबरोबर नुकतंच महापालिकेच्या निवडणुकीचं औचित्य आणि नवनिर्वाचित सर्व नगरसेवक खजूरगी मॅडम असतील, टमटम साहेब असतील, आमच्या अर्चनाताई असतील, या सगळ्यांचा सत्कार सुद्धा या निमित्ताने ठेवलेला आहे। मी सर्व नवनिर्वाचित नगरसेवकांचं मनापासून अभिनंदन करतो। पुढील त्यांची कारकीर्द उज्ज्वल व्हावी अशी प्रार्थना सुद्धा करतो। आपल्या सर्व सोलापूर महानगरातील सर्व नागरिकांचं मनापासून आभार मानले पाहिजे। ज्या विश्वासाने सोलापूरच्या नागरिकांनी भारतीय जनता पक्षाच्या 87 नगरसेवकाला सेवा करण्याची संधी दिलेली आहे। ही संधी खरं म्हणजे हा विश्वास कशासाठी दिलाय तर ही मोठं वजन हे भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या हे ओझं कमी करायचं आहे। हे ओझं कशाचं आहे? हे ओझं आम्हाला एकच असे सोलापूरच्या समस्त नागरिकांना भारतीय जनता पक्षाकडूनच सोलापूरचं वैभव, सोलापूरच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत, सोलापूरचा जो रोजगार आहे, या सर्व बाबी या भारतीय जनता पक्षाकडूनच होऊ शकतात। कारण केंद्रात मोदी साहेब आहेत, राज्यात देवेंद्रजी आहेत आणि या ठिकाणी सुद्धा महापालिका जर आपली दिली ताब्यात तर मला असं वाटतं की ह्या आशेनं आपण सर्वांनी समस्त सोलापूरकरांनी भारतीय जनता पक्षाची गंभीरपणे साथ दिलेली आहे। आणि मी तुम्हाला नक्की सांगतो की आपल्या ज्या मूलभूत गरजा आहेत, पहिल्यांदा या परिसराचं विशेष करून सामान्य नागरिक राहत आहेत। या परिसरातील बिडी कामगार मोठ्या प्रमाणात आहेत। बिडी उद्योगाला खरखर लागलेले आहे। या बिडी उद्योगाच्या महिलांना यांच्या हाताला काम देणं अत्यंत गरजेचं आहे। मी या सर्व नगरसेवकांना सुद्धा विनंती करतो, या परिसरातला जो सामान्य परिवारातली जी कुटुंब आहे, या कुटुंबाचा आर्थिक स्तर वाढण्यासाठी या परिसरातले रस्ते असतील, ड्रेनेज असेल, पिण्याचं पाणी असेल, अशा अनेक सुविधा या नागरिकांच्या गरजा आहेत। त्या सर्व गरजा आपल्याकडून व्हाव्यात अशी सर्व नागरिकांची अपेक्षा आहे। आणि मला खात्री आहे आपल्या सर्वांची आशा, जे काय भारतीय जनता पक्षाने आपल्याला आश्वासित केलेलं आहे, ते आश्वासित झाल्यानंतर, महापौर आल्यानंतर, महापौर आणि त्यांची सर्व कमिटी याच्यावर अभ्यास करत आणि पुढच्या काळामध्ये आपल्याला ज्या ज्या सोयी करता येतील त्या सोयी करून देतील अशी मला खात्री आहे। परत एकदा मला या ठिकाणी बोलून मला मान सन्मान केला त्याबद्दल संयोजकाचे, अर्चनाताईचे मी मनापासून आभार। माझ्या पॅनलच्या नवनिर्वाचित नगरसेविका सारिकाताई खजूरगे, सौ मोनिकाताई कोठे, इंद्राताई कुडक्याळ, शोभाताई नसते, उपस्थित असलेल्या माझ्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, बंधू आणि भगिनींनो, माझा हा कार्यक्रम खरं संध्याकाळी 6 वाजताचा होता, पण तो अचानकच दुपारी ठेवला। बऱ्याच लोकांना ते कळलंच नाहीये, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते।
परंतु संध्याकाळी पण जेवण आहे, सगळ्यांना निरोप द्या. मला फक्त या ठिकाणी आवर्जून बापूंविषयी काही बोलावेसं वाटतं. आज जर मी नगरसेविका झाली असेल त्याचं 100% पुणे श्रेय आमच्या बापूला जातं. तळागाळातली अतिशय गरीब कार्यकर्ता जिने मनापासून पार्टीची सेवा केली, पण जेव्हा तिकीट मागायची वेळ आली, मी एकदाही बापूंना असं म्हणाले नाही की बापू मला तिकीट तुम्ही द्यायलाच पाहिजे, मी एवढं वर्ष काम केलंय, तुम्ही असं करा, तुम्ही तसा करा, असं मला कधीही बापूंच्याकडे म्हणावंसं लागलं नाही. याचा मला सार्थ अभिमान वाटतो. अर्चनाताई वडनाल मित्र परिवाराच्या वतीनं त्यांचं आईसाहेब, शहरमध्येचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचे आईसाहेब यांचं या ठिकाणी सत्कार होत आहे. व्यासपीठावर सौभाग्यवती मोनिका देवेंद्रदादा कोटे यांचा सन्मान केला जात आहे.